राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील ओव्या अर्थासह पाहणार आहोत। भगवद्गीतेचा हा 6वा अध्याय आहे आत्मसंयम योग, यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली टीका। मग राया ते म्हणे संजयो, तुची अभिप्रावो अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योग रूप। मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, कृष्ण जो 5व्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील तो ऐका। स जे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। श्रीकृष्णाने अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पारणे केले, त्या समयी आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झालो। म्हणून 5व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी जो योग सांगितले आहेत ते अज्ञान घालवण्यासाठी सांगितलेले आहेत। त्या ज्ञानाची मेजवानी चालू असताना आम्ही सहजगत्या पाहुणे म्हणून प्राप्त झाले। कैसे दैवाचे आगळिक निजे, जैसे ताने लिया तो यशी विजे, की तेची चवी करोनी पाहिजे तव अमृत आहे। आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने किंवा माणसाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रूपी पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे। तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तू ते। तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे, कारण मिळण्याचा संभव नसताना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही। तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची आस। या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलाविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले। हे जाणोनी मनी हासिला, मने म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला झाला अवसरी। हे लक्षात घेऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला, म्हणजे मनाशीच आपण बोलतो त्याप्रमाणे, हा म्हातारा मोहाने अगदीच बिघडून गेला आहे। एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले आहे। परी ते तैसे कैसेनी होईल, जातेंदू कैसे पाहिल, टीव्हीची ऋषे घेईल म्हणून बे। पण ते तसे कसे होईल, म्हणजे धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, कारण जन्मांधाला उजडेल कसे, त्याप्रमाणे ही गोष्ट धृतराष्ट्रास उघड करून सांगितली तर तो मनात रोष ठेवील, म्हणून संजय उघड बोलणेस भ्यायला। परे आपण चित्ते आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा। पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खुश झाला। तेने आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतःकरणे, आता दरेशी बोलणे घडेल तया। त्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल। तो गीते माझी षष्ठीचा, प्रसंगू अशी आयनीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला।
ते संजयाचे बोलणे हाच गीतेचा 6व्या अध्यायाचा प्रसंग आहे व तो जाणण्यास चांगलीच बुद्धी पाहिजे. ज्याप्रमाणे समुद्रातून अमृताची निवड झाली तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले कोठारच होय. जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासेन बोलणे जेथोनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे. जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारूपी वेलीच्या अलंकाराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे तो अध्याय 6वा वरी साहित्याच्या परवा सांगिजेल म्हणून या परिसावा चित्त देवोनी असा हा 6वा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. माझे प्रतिपादन मराठी आहे पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसभरीत शब्दरचना मी करीन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे कोवळी केचे निपाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे ज्या माझ्या अक्षराच्या आरुवारपणाचे मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीशे करेल. ऐका रसाळपणाच्या लोभा की श्रवणीची होती जिभा बोली इंद्रिया लागे कळंबा एकमेका. ऐका रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा भिन्न होतील व माझ्या शब्दाच्या योगाने इंद्रियामध्ये परस्परात भांडण लागेल. जे शब्दू तरी विषयो श्रवणाचा परी रसना मने हा रसू आमचा घानाशी भावो जाय परिमळाचा हा तुची होईल. सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानाचा विषय आहे परंतु जिव्हा म्हणेल हा शब्द माझा रस विषय आहे. नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. अशा प्रकारे ही इंद्रियांची परस्परात भांडण लागेल. नवाल बोलती एक रेखेची वाणी देखता डोळ्याही पुरो लागे धनी ती म्हणती उघडली खाणी रूपाची हे. या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे. ही पाहिले असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील हे आम्हाला रूपाविषयीचे कोठारच उघडले आहे. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोलू भुजा ही आविष्कारी आलिंगावया. संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटी करता अंतकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती परी तो सरीसेपणेची बुजावी जैसा एकला जगची ववी सहस्त्र करू. याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल. ज्याप्रमाणे सूर्य एकटा सर्व जगाला जागे करतो सहस्त्र करू तैसे शब्दाची व्यापकपण देखीजे असाधारण पाहतया भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे.
याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. हे असू तू या बोलांची ताटे भली, वरे कैवल्य रसे वगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाचे. हे राहू द्या, असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वान निवडली आहेत, अशी ही ग्रंथ रचनारूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जीवी, तयाशीच भावे. आता नित्य नवा आत्मप्रकाशित कोणी ठाण दिवी करून जो इंद्रियांना न कळता उपभोग घेतो, त्यालाच कैवल्यरूप पक्वानाचा लाभ होतो. येथ श्रवणाचे निपांगे, विन श्रुतया हो आवे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जे गा. या मेजवानी करता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. आहाच बोलाची वालिप फिडजे, आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे, त्याच्याशी तद्रूप व्हावे. नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे. ऐशे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल, मुखिया बहिर्याची. याप्रमाणे चित्ताला जर सूक्ष्मपणा येईल तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुख्या बहिर्याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परी ते आसू आता गवे, न लगे श्रोतया ते कडसावे, जे अधिकारी येथ स्वभावे निष्काम कामू. परंतु ते आता सर्वच राहू दे. श्रोत्यांनी निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच कामना शून्यांतकरणाचे लोकच अधिकारी आहेत. जे आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरंडी, ते वाचून येतीची गोडी निनती अनेक. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकला आहे व त्या लोका वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजत नाहीत. जैसा वायेशी चंद्र नोळखिजे, तैसा प्रकृती हा ग्रंथून निजे, आणि तो हिमांशू जिजेवी खाजे चकोराचे. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही. आणि शीतल किरणाचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे, तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो, आणि अज्ञानाशी आण गावो. म्हणून बोलाव्या विषय पाहावो, विशेषो नाही. त्याप्रमाणे ज्ञानवानांना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे, आणि अज्ञानांना तर हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे. म्हणून पहा, याविषयी फार बोलण्याचे कारण नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जने उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो, ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो. ते बुद्धी ही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजेडे देखेन मी. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरी पण माझे गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपा रूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन.
जे दिठीही न पविजे ते दिठी विन देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. जर अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्याशिवाय पाहता येते ना. तरी जे धातू वादाही न जोडे ते लोहीचे पंधरे सापडे, जरी दैव योगे चढी परिसू हाता. दैव वशात जर परीस हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. तैसी गुरु कृपा होय तरी करिता काय आपण, हे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावरती कृपा आलोट आहे, तेने कारणे मी बोलेन. बोलिया रूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय तरी भोगविन इंद्रिया करवी. त्या सद्गुरु कृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन. श्री भगवान उवाच अनाश्रित कर्म फलन कार्यं कर्म करोति स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिय. भगवान श्री कृष्ण म्हणाले, कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्याशी कर्म करतो तोच खरा संन्यासी व तोच योगी आहे. केवळ निरग्नी अथवा क्रियारहित मनुष्य संन्यासी अथवा योगी नव्हे. आता ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला अनुवाद आपण पाहूया. ऐका यशश्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही साही गुणवर्य वसते जेथ. ऐका, कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याचे ठिकाणी असतात म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगातो तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. म्हणून ज्यास भगवंत म्हणतात व जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची शिनाने झनी मानी. एरवी विचारी ते जव दोन्ही तव एकची ते. अर्जुन ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी हे दोन्ही एकच आहेत. यांना कदाचित तू वेगळे मानशील पण तसे मानू नकोस, कारण सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. सांडिजे दुज्या नामाचा आभासू, तरी योगी तोचे संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही माझे. नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वतः पाहिले तर ब्रह्मरूपाच्या ठिकाणी ह्या दोहोत अंतर राहत नाही. जैसे नामाचे ज्ञानारिषेपणे, एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गे जाणे एकाची ठाया. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा 2 रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात ना, तरी एकची उदक सहजे परेशी नाना घटी भरीजे. तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. किंवा संभवता पाणी जितके तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते त्याप्रमाणे योग व संन्यास यांचा वेगवेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. ऐके सकळ संमते जगे, अर्जुनागा तोची योगी. जो कर्मे करो निरागी नोहीची फळे. अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फळाविषयी आसक्त होत नाही तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय.
जैशी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी वेन सजे आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना. मही म्हणजे पृथ्वी. ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते आणि त्यांना येणाऱ्या बीजाची म्हणजे फलाची अपेक्षा करत नाही, तसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे, तसे कुल क्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रम धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ते तैसेची उचित करी परी साठोपूनो हे शरीरी आणि बुद्धी हे करून फळवेरी जया जायेची ना. ते त्याप्रमाणे यथास्थित करतो, परंतु त्या संबंधी आपल्या ठिकाणी कर्तव्य बुद्धी घेत नाही आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही. सहसा तोची संन्याशी पार्थागा पर्यशी तोची भरवसे निशी योगीश्वरू. असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना, एक तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. वाचोनी उचित कर्म प्रासंगिक तया ते मने हे सांडावे बद्धक तरी टाकू टाकी आणि क मांडी शिदो. याविषयी नित्य नैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला तो म्हणतो, हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन. पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभतोच. जैसा क्षाळुनिया लेपू यको सवेची लाविजे आणि को तैसेनी आग्रहाचा पायुकू विचंबे वाया. जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावला, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. ग्रहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे की तेची संन्यास वाठिविजे सरीशे पुढती. डोक्यावर अगोदरच स्वभावताच ग्रहस्थाश्रमाचे ओझे आहेच. ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन्हा संन्यास आश्रमातील कर्माचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नुलांडिता आहे. योग सुख स्वभावता आपण पाजी. म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञान योगाने सुख आपले ठिकाणी सहजच मिळणारे. यम संन्यासमिती प्राहुर योगंतम विद्धी पांडव न ह्य संन्यस्त संकल्पो योगो भवति कश्चन. अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे असे जाण. ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही. ऐके संन्यासी तोची योगी ऐशी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी. ऐक, जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असण्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे. जे संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे ही अनुभवाची निधटे साचे जया. ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होते. असे हे ज्याच्या अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. आरु वृक्षोर मुनेर योगन कर्म कारण मुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते. योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्याला शम हे साधन सांगितले आहे. आता योगाचळाचा निमता जरी ठाकावा आती पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. अर्जुना, आता
योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोचवायचे असेल त्याने या कर्म मार्गरूपी पायऱ्या चुकू नये. येणे यमनियमाचे नि तळवटे, रिगे आसनाचे पाऊल वाटे, ये प्राणायामाचे नि आडकंठे वरवतागा. कर्म मार्गाने जाणारा म्हणजे या योग रूपी पायथ्यावरून आसनाच्या पायवटीवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो. मग प्रत्याहाराचा धाडा जो बुद्धीची आहे पाया निसरडा, जेथ हटिये सांडिते होडा कडे लग. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. तरी अभ्यासाचा निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी म्हणजे घोरपडी सारखी हळूहळू चिकटतेल आणि याप्रमाणे चढाव्यास आश्रय मिळेल. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरी सापडे तव. याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यान रूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना केव समरसे होय. मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करायची आहे अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो. जेथ पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐशी सरीशी भूमिके समाधी राहे. ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी झाला प्रौढू, तयाची चिन्हांचा निवडू सांगेन ऐके. या उपायांनी जो योग निष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला स्पष्ट तऱ्हेने सांगतो, ऐक. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते, सर्व संकल्प संन्याशी योगारूढस्ततो. विषयाचे ठिकाणी आणि कर्माचे ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा सर्व कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात. तरे जयाच्या इंद्रियांची घरा, नाही विषयाची येरझारा, जो आत्मबोधाची उवरा पौरला असे. तरी ज्याच्या इंद्रिय रूपी घरात विषयाचे जाणे येणे होत नाही आणि जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ पडलेला असतो, जयाचे दुःखाचे नि अंगे झगटले मानस चेवो नेगे, विषय पाशी ही आली आसे नरगे, हे काय म्हणून. ज्याच्या मनाला सुखदुःखाने स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाहीत, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नाही, इंद्रिये कर्माच्या ठाई वाढीनली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. ज्यांची इंद्रिय कर्म करीत आली परंतु ज्यांच्या अंतःकरणात फलाची कधी इच्छाही उत्पन्न झाली नाही, असतेनी देहे येतुला, जो चेतुची दिशे निदेला, तोची उगारुडू भला ओळखे तू. जो देहधारी असून वरील प्रमाणे असतो व जो जागृतीप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो, तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे अशी तू समज.
तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तयाशी योग्यता कवने दिजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. सांग, त्याला अशी ही योग्यता कोण देतो? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपला आपण उद्धार करावा, अवनती करू नये. आपण स्वतः स्वतःचे मित्र आहोत व स्वतः स्वतःचे शत्रू आहोत. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाही बोलणे, कवनाशी काय दिजेल कवनी अद्वैती. तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही काय? या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यायचे आहे? पै व्यामोहाची शेजे बळी या विद्या निद्रुतो होईजे, ते वेळी जो स्वप्न आभोगीजे जन्म मृत्यूंचा. अविवेक रूपी अंथरुणावर प्रबळ विद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निजतो, त्या वेळेला जन्म मरण रूपी वाईट स्वप्न अनुभवतो. पाठी अवसात येचेवो, तैते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते, त्या वेळेला ते स्वप्न वगैरे व्यर्थच होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणून आपणची आपण पया, घातू की जतो असे धनंजया, चित्त देऊन या नाथिल्या देहाभिमाना. म्हणून अर्जुना, मिथ्या देहाभिमान त्याकडे चित्त देऊन देहच मी आहे असे चित्ताने मानून आपणच आपला घात करतो. बंधुरात्मात्मनास्तस्य येनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्याने स्वतः स्वतः जिंकले म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली, तो स्वतः स्वतःचा मित्र होय. ज्याचा स्वतःवर ताबा नाही म्हणजे ज्याने आपल्या आत्मस्वरूपात जाणले नाही, तो स्वतः म्हणजे स्वतःचेच ठिकाणी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो. हा विचारून अहंकारू सांडिजे, मग अस्तिच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती आपण केली. विचार करून अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखेच सहजच होईल. हे रवी कोश कीटकाची आपरे, तो आपण वैरे, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. नाहीतर शरीर हेच उत्तम समजून येथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोसल्याप्रमाणे आपला आपणच शत्रू होतो. कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की आसते आपुले डोळे आपण झाके. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला म्हणजे आंधळेपणाचे डोळे कसे होतात पहा, तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो. का कवन एको भ्रमलेपणे, मी तो नवे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊन ठाके. किंवा कोणी एक मनुष्य वेळ लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही, मी चोरीला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो. ये रवी हो येते तुझी आहे, परी काही की जे बुद्धी, तैशी नोहे देखा स्वप्नीचे निघाये, की मरे साचे. खरा विचार करून पाहिले तर हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे, पण काय करावे, त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पहा, स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो का? जैसे ते सुखाचे अंग भारे,
नळिका भोविनली येरी मोरे, तेने उडावे परी न पुरे मनशंका. पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे, परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही. वायाचे मानपिळे आठवे हे आवळे, टिटातू नळ धरून ठाके. मग व्यर्थाची मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवळीत ती नळी चवड्यात धरून राहतो. मने बांधला मी फुडा, ऐशिया भावनेच्या पडे खोडा, की मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके. मग मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे. अशा या कल्पनेच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवतो. ऐसा काजे विना तुडला, तो सांगपा काय आणि के बांधिला, मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसऱ्या कुणी बांधले आहे काय? अशा स्थितीत त्याला ओढून अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडत नाही. म्हणून आपण चिरिपो, जेने वाढविला हा संकल्पो, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाठीला नेगे. म्हणून ज्याने आपला संकल्प देहाभिमान वाढवला आहे तो आपणच शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरा जो खोट्याचा मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही तो आत्मज्ञानी म्हणावा. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याचे ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो. तो अनुभवाने परमात्मरूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान यांच्या ठिकाणी तो शांत निश्चल राहतो. तया स्वांतकरण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दुरी नाही. अशा त्या पुरुषाने आपले अंतःकरण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कुठे लांब पलीकडे नाही. जैसा किडाळाचा दोषू जाये, तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. ज्याप्रमाणे हिनकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच 100 नंबरी सोने होते, त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे निळो जाणे आकाशा अनाठाया. घट फुटून हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस म्हणजे आकाशाला मिळण्याकरता ज्याप्रमाणे कुठे लांब जावे लागत नाही, तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तुची परमात्मा संचला आधीच आहे. त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्ये देहांकार कारणासह नाहीसा झाला आहे तो मूळचाच सर्वत्र भरलेला आहे. आता शीतोष्णाची आवाणी, तेथ सुख दुःखाचे कडसणी, येन समाधी काही बोलणी मानापमानांचे. आता थंड व उष्ण असे प्रकार किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड, तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत, ह्या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाही. जे जे वाटा सूर्यो जाये, ते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो.
त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल ते त्याचेच स्वरूप आहे, म्हणून वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. देखे मेघोनी सुटती धारा, तिया न रूपती जैशिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वर नवती. आणि पहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात त्या ज्याप्रमाणे समुद्राला खोचत नाहीत म्हणजे रुचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे त्यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन. ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, त्याला मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांचे ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे, जो अशा गुणाने युक्त आहे, त्याला योगी म्हणतात. जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता झाला वावो, मग लागला जो पाहू तव ज्ञान ते तुझी. अनुभवाला येणारे हे जे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहो असे जेव्हा तो पाहावयास लागला, तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले. आता व्यापकू की एकदेशी, ये हा पोही जे ऐशी, ते करावी ठेली आपैसी तुझे नवीन. आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जेने जिंतली एकी इंद्रिये गा. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परब्रह्माच्या ठिकाणी बरोबरीचा असतो. तो जितेंद्रिय सहजे तुची योगयुक्तो म्हणजे, जेने साने थोरणे निजे कवणे काळे. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही. देखे सोन्याचे निकळ, मेरू येसने ढिसाळ, आणि मोतीचे डिखळ सरिसेची मानी. पहा, शुद्ध सोन्याच्या मेरू पर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐशे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाची निपाडे निचाडू ऐसा. पाहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ही काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न, पण तो ते दगडासारखे मानतो असा तो निरीच्छ असतो. सुरोन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु, साधु स्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ म्हणजे दोन्ही पक्षांचे हित इच्छिणारा, अप्रिय, नातलक, सज्जन, पापी या सर्वांचे ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. तेथ सुहृद आणि शत्रू, का उदासू आणि मित्रू, हा भाव वेदू विचित्रू कल्पू कैचा. त्याचे ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या वृत्तीची कल्पना कोठून करावी. तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवनू तयाचा, मीची विश्वाय साजयाचा बुधू झाला. मीच विश्व अशी प्रतीती ज्यास आली आहे त्याला नातलग कोण आणि कशाचा, व त्याला वैरी तरी कोण. यम संन्यासमिती प्राहुर योगांतम विद्ये पांडव, नह्य संन्यस्त संकल्पो योगो भवती कश्चन. अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे असे जाण.
ज्याच्या कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही. ऐके संन्यासी तुझी योगी, ऐशी एक वाक्य तिची जगी, गुढी उभविली अनेके शास्त्रांतरी. ऐक, जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजावर उभारून प्रसिद्ध केले आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होते. असे हे ज्याच्या अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारण मुच्यते, योगारूढस्य तस्यैव क्षम कारण मुच्यते. योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन सांगितले आहे. आता योगाचळाचा निमता, जरी ठाकावा आते पाता, तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. अर्जुना, आता योग रूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने या कर्म मार्ग रूपी पायऱ्या चुकू नये. येणे यमनियमाचे नितळवटे, रिगे आसनाचे पाऊल वाटे, ये प्राणायामाचे निआडकंठे वरोतागा. कर्म मार्गाने जाणारा या नियमरूपी पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्य भागावर पोहोचतो. मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धीची आहे पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा कडे लग. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारे निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नळी म्हणजे घोडपरी सारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढावयास आश्रय मिळेल. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि प्रसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडेतो. याप्रमाणे प्राण व अपान या वायूच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग तयाची दिठी अधमोत्तमाशी किरीटी, काय परिसाची कसवटी वानिया कीजे. मग त्याच्या दृष्टीने अर्जुना वाईट चांगले असेल काय? परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय? ते जैशी निर्वाण वर्णुची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम रंगाचेच सोने करते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयी समतेचा निरंतर उदय होतो. जे ते विश्वालंकाराचे विसरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकची भांगारी परब्रह्मे. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत तरी ते एक परब्रह्म सोन्याचेच बनले आहेत. ऐसे जाणणे जे परवे, ते फावले तया आगवे, म्हणून आहाच वाच न चकवे, येणे आकार चित्रे. असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले, म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकाराने फसत नाही. घापी पटा माझी दृष्टी,
दिशे तंतूची साईंग दृष्टी, परी तो एक वाचूनी गोठी तुझी नाही. कापडावर जर दृष्टी टाकली तर त्या कापडामध्ये जिकडे तिकडे तंतूच म्हणजे दोरेचीच रचना दिसेल, तरीही पण त्याच्या वस्त्रात एका सुतावाचून दुसरे काही दुसरी गोष्टच नाही. ऐशेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव तया ते असे तोची समबुद्धी हे अनारीशे नव्हे जाणे. अशा या तंतुपट न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा त्याचा अनुभव आहे किंवा असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय, त्यात अन्यथा नाही असे समज. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासये. ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते. जयाचे निबोले धर्मोजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. ज्याच्या बोलण्याने धर्म जोगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धीला उत्पन्न करते, पहा स्वर्ग सुखाधिक ही ज्याचा खेळ आहेत. स्वर्ग सुखाधिक देणे हा ज्याचा हाताचा मळ आहे. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुले योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवाती. अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो. ते राहू दे, त्याची स्तुती केली असता हित आहे. योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः, एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. अंतकरण व देह यांचे संयमन करून निरीच्छ बनून म्हणजे अद्वैतानुभव असल्यामुळे एकाकी व अर्थात अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहमी आत्मानुभवात तल्लीन असतो. म्हणजे तो आत्मरूप बनलेला एकाकी सहज अपरिग्रही असतो. पुढते अस्तवेनायसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण वाशी अखंडित. पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्याला उजाडले आहे व जो एक निरंतर आपण आपल्या ठिकाणी आत्मसुखात निमग्न असतो. ऐश्या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी, सहजी अपरिग्रही जो ती लोकी तोच म्हणून. अशा दृष्टीने जो विचारयुक्त आहे अर्जुना तो अद्वितीय आहे, कारण तिन्ही लोकात तोच आहे म्हणून तो सहजच परिग्रह शून्य असतो. ऐशी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्राप्त पुरुषाची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो ज्ञानी याचा बापू, देखणे याचे दिठीचा दिपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. जो श्रीकृष्ण ज्ञानांचा वडील आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्यास समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो. प्रणवाची ये पेठे झाले शब्द ब्रह्म, माझी ते जे जयाचे आयशा धाकुटी वेडून पुरे. ओंकाराच्या पेठेत तयार झालेल्या वेदरूप वस्त्र हे ज्याच्या 6 गुणापैकी एक, जे यश त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेडू शकले नाही. म्हणजे वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही. जयाचे नि अंगिकी तेजे, आवो रवी शशीचे वनिजे, म्हणून जग हे वेशजे विनाशे तया. ज्याच्या अंगातील म्हणजे श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्या वाचून प्रकाशित आहे काय. हा आगा नामची एक जयाची,
पाहता गगनई दिसे त्याचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनाला म्हणतात, हे म्हणा, ज्या भगवंताच्या नावाचे महात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील. म्हणून असू ही वाणने सांगू नेनू कवनाची लक्षणे डावावी मिशे येणे का बोलिले ते. म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. ऐके द्वैताचा ठाऊची फेडी ही ब्रह्मविद्या की जेल उघडी तरी अर्जुना पडी ये हे गोडी नाशेल हण. पण मला असे वाटते की ऐक, द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड करून व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे केले मनची वेगळवाने भोगाव्या. म्हणून भगवंताशी बोलले नाहीत. म्हणजे भगवंताने अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा स्पष्ट बोध केला नाही, परंतु मध्ये असा बारीकसा पडदा ठेवला. म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला व अशा रीतीने देव व भक्त यांची मने प्रेम सुख भोगण्याकरता वेगळी ठेवली. जया सोहंभाव अटकू मोक्ष सुखा लागू निरंकू तयाची दिठीचा झने कळंकू लागेल तुझ्या प्रेमा. जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्ष सुखा करता दीन झाले आहेत अशांच्या म्हणजे मुमुक्षूंच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. विपायी अहंभावो याचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय किजेल एकले या. कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मी एकट्याने काय करावे. दिठेचे पाता निविजे का तोंड भरूनी बोलिजे ना तरी दाटून खेव दिजे ऐशे कवन आहे. दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे. आपुल्या मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले. जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही म्हणजे कोणाला तरी सांगावीशी वाटते अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी. या काकुळते जनार्दने अन्नोपदेशाचे नि हाताशने बोला माझी मन मने अलिंगू सरले. याप्रमाणे भगवंताने आपल्या विषयीची करून आपल्या मनात घेऊन अन्नोपदेशाच्या हातवटीने म्हणजे साधूच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे परिसता जरी कानडे तरी जान पार्थ उघडे कृष्ण सुखाचे चिरुपडे होतले गा. हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मना तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. हे असो वैशेची शेवटी जैसे एकची वे वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागो. हे राहू द्या, ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी म्हणजे म्हातारपणी एखाद्या वायंसबाईला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच प्रकट होतो. म्हणजे मोहाने भरलेली स्त्री तिचे मूल व मोह तशी देवाची स्थिती झाली. तैसे झाले श्री अनंता ऐशे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता
तर मी असे म्हणजे वांझोट्या बाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते. पापा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे. कोठे उपदेश व कोणीकडे युद्ध. युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता, म्हणजे आता हा युद्धाचा प्रसंग आहे, समोर सगळे युद्धाकरिता जमा गोळा झालेली आहेत आणि युद्धाकरता सज्ज आहेत, अशा स्थितीकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला. परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे. आवडी आणि लाजवी व्यसनानी शिनवी पिशयानी न भुलवी तरी तेच काही. प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले. तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीन होत नसेल तर ते व्यसन कसले. वेड आहे परंतु ते जर भ्रम पाडत नसले तर ते वेड कसले. म्हणून भावार्थू तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण होतो. म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे अथवा श्रंगारलेल्या म्हणजे भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूपी बी पेरण्यास तो चांगले शेत आहे, म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे. हो का आत्मनिवेदना तळीचे जे पीठिका होय सख्याची पार्थो अधिष्ठात्री ते तिचे मातृका गा. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. पाशेच गोसावी न वर्णिजे मग पायकाचा गुण घेजे ऐसा अर्जुन तो सोजे पडिये हरी. शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो. पापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पती हुनी काय न वाणिजे पतिव्रता. पहा जी नवऱ्याला प्रेमाने भजते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करावयास नको का. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐशे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची आ दैवा एकाय तनू जाहला. त्याप्रमाणेच अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडले, कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे. जयाच्या आवडीचे निपांगे अमूर्तही मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे, परंतु त्याला देखील ज्याचा वेद लागतो. तवा श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिनोनी आली. तेव्हा श्रोते म्हणतात काय आमचे भाग्य, काय बोलणाऱ्याचा रंग आहे, याच्या बोलण्याची शोभा नाद ब्रह्मास जिंकून आली की काय न कळे. हा हो नवल नोहे देशी मराठी बोलीजे तरी ऐशी वाणी उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. अहो देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय.
कैसे उन्मेख चांदिने तारो आणि भावार्थू पडे कार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे पहा. त्या व्याख्यानातला निराळे अभिप्राय हा चांदण्याचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्र विकाशी कमळे सहज विकसित होत आहेत. चाडची निचाडा करी ऐशी मनोरथी ये थोरी, तेने निवळले अंतरी तेथ डोलू आला. ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. ते निवृत्तीदाशी जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यास म्हणाले, महाराज लक्ष द्या, पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायाशी पाळीला, की शेखी उपयोगा गेला पांडवाशी. देवकीने त्यास वाढवले, यशोद्याने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवाच्या उपयोगाला आला. म्हणून बहुदिवस ओळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हाई सोसू तया सदैवा पडेचे ना. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास पडला नाही. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवाई संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या. श्रोते म्हणतात, हे राहू दे, लवकर चालू विषय सांग. यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संताची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. एरवी या लक्षणाची निज सारा, मी अपाडे केरा पुरा, परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी. एरवी या लक्षणांच्या तात्पर्यांचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठापणा आला तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल. जे तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होई जेल, काय झाले अभ्यासी जेल सांगाल जे. महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन आणि सांगाल तो अभ्यास करीन. न करायला काय झाले. हा हो नेनू कवनाची कहाणी, ऐकोनी श्लाघिजत आहे अंतःकरणी, आयशी जहालेपणाची शिरयानी कायशी देवा. अहो देवा, आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ती ऐकून मनात मी त्याची स्तुती करत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचे महत्व कसे असेल बरे. हे अंगे मेया होई जे जो का, ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का, तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणते. ते मी स्वतः व्हावे एवढे प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, असे का तुझे म्हणणे आहे तर तसे करू. देखा संतोषू एकन जोडे, तवची सुखाची सैंग साकडे, मग जोडल्या कौनीकडे अपुरे असे. पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा चोहीकडे दुष्काळ असतो, पण एकदा संतोष पूर्णपणे प्राप्त झाल्यावर मग सुखाला कुठे कमी आहे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्म ये हो येतो कौतुके, परी कैसा भारी आतला पिके दैवाचेनी. त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे म्हणून तो सहज ब्रह्मही होईल, पण अर्जुनाच्या दैवाच्या वजनाने दडपल्यामुळे
श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. जो जन्म सहस्रांची यासाठी इंद्रादिकाही मागू फेटी, तो आधीनु केतुला किरीटी जे बोलू ही न साहे. इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्मिळ तो अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे. अर्जुनाचे प्रश्न करणे त्याला सहन होत नाही, कारण अर्जुनाने प्रश्न करण्यापूर्वीच देवाची सांगण्याची तयारी असते. मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म हुवावे, ते अशेषयी देवी अवधारिले. मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णाने पूर्णपणे ऐकले. ते ऐशीची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले, परी उदारा वैराग्य आहे आले बुद्धीची. परंतु भगवंतांनी तेथे असा विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोळे लागले आहेत त्या अर्थी याच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताची निभरे, जे सोहम भाव महुरे मोडून आला. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्म होण्याला याच दिवस कमी आहेत, परंतु वैराग्य रूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहर दाट आला आहे. म्हणून प्राप्ती फळी फळता याशी वेळून लगेल आता, होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला. म्हणून हे ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास उशीर लागणार नाही, अशा रीतीने हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली आहे. म्हणे जेजू हा अधिष्ठिल, ते आरंभीच या फळेला, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू आया. श्रीकृष्ण आपल्यापाशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल ते याला आरंभालाच फळास येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ऐशे विवरून या श्रीहरी म्हणितले ते अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्णाने असा दुर्वर विचार करून त्या वेळेला म्हटले, अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची आकोडी, जे मार्गीचा कापडी महेसू अजूनी. या मार्गामध्ये प्रवृत्ती रूपी झाडाच्या बुडाला निवृत्ती रूपी कोट्यावधी फळे दिसत आहेत. म्हणजे ज्या मार्गाने आचरण करावयास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रे करू आहेत. पै योग वृंदे वहिले, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली धोरणू पडिला. योग्यांचे समुदाय सुशून्येच्या संकोचित मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व असे योग्यांचे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. ते हे आत्मबोधाचे निउजुकारे, धाव घेतली एक सरे, की एर सकळ मार्ग निज सुरे सांडून या. त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एक सारखी धाव घेतली. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविदित थोरावले येण्याची पंथे. नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष महत्व पावले. हा मार्गू जय देखिजे, तैता अनुभू कविश्रीजे, रात्री दिवसू निजे वाटे या. या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. चालता पाऊल जे झपडे,
तेथ पवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. या मार्गाने जात असता जेथे जेथे पाऊल पडेल तिथे तिथे मोक्षाची खाणच उघडते. आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या मार्गाला लागला तथापि त्या स्वर्ग सुख मिळते. निघी जे पूर्विल्या मोहरा, ही ये जे पश्चिमेचे आघरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. अर्जुना, या मार्गात म्हणजे पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. या मार्गाचे चालणे स्थिरपणाने आहे. येणे मागे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जानशी तू. या मार्गाने ज्या मुक्कामास जायचे ते गावच आपण होतो हे कशास सांगावयास पाहिजे, तुला ते सहजच कळेल. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा, बुडतू जी मी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा तेच तुम्ही केव्हा करणार. मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला का काढत नाही. तव श्री कृष्ण म्हणती ऐशी, हे उस्त्रंखळ बोलणे कायशे, आम्ही सांगत सोवा पैसे वरी पुसिले तोवा. तेव्हा कृष्ण म्हणाले, असे ही उतावीळपणाचे भाषण कशाला करता. आम्ही आपण होऊन सांगत होतो, आणखी त्यात तू तेच विचारलेस. शुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन मात्मना, नात्विच्छ्रितम नातिनीचम चैलाजीन कुशोत्तरम. शुद्ध अशा ठिकाणी अति उंच नाही अति सखल नाही असे दर्भावर अजीन म्हणजे मृगाजीन वगैरे म्हणतो त्याप्रमाणे मृगाजीनाचे कातडे, चर्म म्हणजे कातडे, व त्यावर वस्त्र ठेवलेले असे आपले आसन स्थिरपणे स्थापन करून. मग विशेषे आताची बोली जल, परिते अनुभवे उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पावे. तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल, परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरिता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे. जेथ आरानुके चेनी कोडे, पैसल्या उठो नावडे, वैराग्याशी दुनी वचडे देखिल्या जिया. आसन कसे असावे आणि कुठे असावे याविषयी सांगताना ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही, व जे पाहिल्याबरोबर वैराग्य उचंबळून येते, वैराग्याला जोर येतो. जे संते वसविला ठावो, संतोषाशी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला साह्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो. अभ्यासूच आपणे याते करी, हृदयाते अनुभववरी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड येत. जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवतो व अनुभव आपण होऊन साधकाच्या अंतकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे असे ठिकाण. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा पाखांड्या, ही आस्था समूळ होय. जय अर्जुना, ज्या स्थानावरून सहज गेले असता, जया आड जाता पार्था म्हणजे ज्या स्थानावरून सहज गेले असता, तर नास्तिक मनुष्याला देखील तपश्चर्या करावी अशी पूर्णपणे मनापासून पाखांडी आस्था, मनापासून आस्था वाटते. स्वभावी वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सखा मोही परी मागवता निघो. सहज वाटेने म्हणजे जिथे असे असून तुम्ही टाकण्याची घालण्याची जागा निवडली आहे
त्या वाटेने सहज जरी कुणी येत असेल, अकस्मात त्या ठिकाणी आला, तर त्याला तो जरी विषयासक्त असला आणि घरी जायचे असले तरी तो घरी न जाता घरी जाण्याचे विसरून तेथेच थांबतो. ऐशेनी न राहत याते रावी, भ्रमत याते बैसवी, थापटुनी चिववी विरक्ती ते. थापटुनी चिवी, आता थापटुनी झोपू घालतात, चिव म्हणजे जागे करतात, थापटुनी जीव करतात म्हणजे त्याला जाग करतात, थापटून जाग करतात. याप्रमाणे जे स्थान राहणाऱ्याला राहावयास लागते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते, म्हणजे हलवून जागे करते. हे राज्यवर सांडिजे मग निवांता येते, जी अशी जे ऐशे श्रृंगारी आही उपजे देखत घेओ. जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटते की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे. पुढील ओव्या म्हणजे उर्वरित ओव्या आणि त्याचा अर्थ पुढील भागामध्ये भाग 2 मध्ये सांगण्यात येईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय.